जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य आणि फाजील आत्मविश्वासामुळे पैठण शहराला कोणत्याही क्षणी पुराचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती हाती लागली. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% भरले. धरण ओव्हरफ्लो झाले असताना पाटबंधारे विभागाकडून धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकच्या तुलनेत धरणातून कमी विसर्ग केला जात असल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच आवक जास्त आणि विसर्ग कमी. असे असल्यामुळे पैठण शहराला अचानक पूर परिस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो. मराठवाड्याची संजीवनी समजल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाची एकूण जलक्षमता 1522 फूट इतकी आहे. नाशिक जिल्ह्यासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने यंदा धरण लवकर भरले. परिणामी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन करून जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले. दरम्यान धरणात होणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेत धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली. परंतु मागच्या काही दिवसापासून धरणात पाण्याची आवक वाढल्याने दरवाजे सातत्याने उघडेच आहेत. दिनांक 14 सप्टेंबर रविवारी रात्री अचानक धरणाचे आपत्कालीन दरवाजासह धरणाचे सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडण्यात आल्याने गोदाकाठच्या बऱ्याच गावात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती मिळत आहे. दरम्यान धरणातून 1,13,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्याने पैठण शहराचे गणेश घाट, मोक्ष घाट बुडाले. हेही येथे प्रकर्षाने नमूद करावा असे वाटते. परंतु आता पैठण जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या फाजील आत्मविश्वासामुळे पैठण शहराला पुराचा धोका निर्माण झाला. सध्या जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100% भरले असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाची साठवणूक क्षमता 1522 फूट इतकी असून 15 सप्टेंबर सोमवारी सायंकाळी 8 वाजता धरणात 1522 फूट पातळीची नोंद करण्यात आली. धरणात एकूण पाण्याची आवक 14,000 क्युसेस होत असताना जायकवाडी धरणाचे 18 ते 27 क्रमांकाचे 18 दरवाजे 2 फूट उघडून 37,778 क्युसेस पाण्याचा गोदावरी नदीत विसर्ग केला जात आहे. सारासार धरणात होणाऱ्या आवकच्या तुलनेत विसर्ग कमी केला जात आहे. हा पाटबंधारे विभागाचा फाजील आत्मविश्वास पैठण शहरात पूर परिस्थितीस आमंत्रण तर देत नाही ना, असा संतापजनक प्रश्न उपस्थित होत आहे. वास्तविक जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार जायकवाडी धरणात 90% पाण्याची साठवणूक करू नये असे निर्देश असताना पैठण पाटबंधारे विभाग 100% धरण भरले असताना पाण्याची होत असलेल्या आवकच्या तुलनेत धरणाचा विसर्ग का कमी करीत आहे. परिणामी पाणलोट क्षेत्रालगत गावात व शेतात धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे पाणी शिरत असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे पैठण शहरावर अचानक पूर परिस्थितीची टांगती तलवार लटकत आहे. 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता धरणाची पाणी पातळी 1522 फूट तर एकूण पाणीसाठा 2,893.518 दशलक्ष घनमीटर इतका तर उपयुक्त पाणीसाठा 2,155.412 दशलक्ष घनमीटर इतका नोंद करण्यात आला. दरम्यान धरणात पाठीमागे एखादा बांधारा फुटला किंवा पाणलोट क्षेत्रात ढगफुटी झाली तर मात्र धरणाचे दरवाजे अचानक उघडून मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीत विसर्ग केला जाऊ शकतो. परिणामी पैठण शहरात पूर परिस्थिती निर्माण होईल यात तीळ मात्र शंका नाही. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.